छत्रपतींचा प्रशस्त राहता राजवाडा पाहिला. आपण किल्ल्याच्या बॅक साईडने आलो, म्हणजे राजवाड्याच्या पाठीमागच्या बाजूने राजवाड्यात प्रवेश केला. ही राजवाड्याची पुढची बाजू. ही पुढची जशी आपल्या घराला समोरच्या बाजूला बाल्कनी असते तशी महाराजांच्या राजवाड्याला ही सज्जा केलेली होती 2 मजली. महाराज शांत निवांत बसून हवा खातो. अष्टकोनी आहेत, 8 खिडक्या आहेत. आपण जर इतिहासामध्ये पाहिलं तर आपल्या राजांचा 8 चाकडा लकी आहे बघा. महाराजांच्या 8 राण्या, सिंहासन अष्टकोनी, बाल्कनी अष्टकोनी, मंत्री 8, राजमुद्रा अष्टकोनी. म्हणजे राजांचा 8 चाकडा राजांसाठी लकी होतं. ही अष्टकोनी बाल्कनी आहे. समोर आपण विटांच्या बांधकामाची चौकोनी खोली पाहतो. या पुढे समोर ती विटांच्या बांधकामाची खोली दिसते ना, त्याला इतिहासामध्ये टक्साल म्हणतात, मेन छापखाना. जशी आता आपली रिझर्व्ह बँक नाशिकमध्ये आहे तशी आपल्या राजांची 450 वर्षापूर्वीची छोटी बँक. त्याच्या आतमध्ये 3 वस्तू बनवायचे: शिवराई, राजमुद्रा, होण, नाणी. राजमुद्रा अशा बनवल्या जात होत्या. प्रतीप चंद्र लेखे व वर्धविष्णू वंदिता शहा सुनो शिवशहा मुद्रा भद्राय राजते. याचा अर्थ असा होतो, प्रतीप येथे चंद्र जसा कलीने वाढत जातो तसा शहाजी राजांचा पुत्र शिवाजीराजे भोसले यांचं हिंदवी स्वराज्य दिवसांदिवस वाढलं जात होतं. राजमुद्रा, होण, नाणी बनवायचे. त्याला टंकसाल हे बाल्कनी आणि या बाजूला महाराजांची एक सिक्रेट खोली आहे जमिनीच्या आतमध्ये. ती आपण पलीकडनं बघूया.